तो परत येणार. आज माझ्या कानाखाली जो जाळ पेटवलाय ना, त्याची ठिणगी तू होतीस. जी चपराक बसली ना, तिचा आवाज माझ्या मनातून जाणार नाहीये. खोटं बोललीस तू, नालायक ठरले मी, सगळ्यांसमोर माझी नाचक्की केलीस तू. सगळं मी विसरणार नाहीये. अनामिका दीक्षित, मी तुला सोडणार नाही. तुझी नाचक्की माझ्या खोट्यामुळे नाही, तुझ्या आतताईपणामुळे झालीये. तुझं नशीब चांगलं वल्ली की सौरभने तुझं हे रूप पाहिलं नाही. कारण ज्यांच्यासाठी तो जगतोय त्याच लोकांनी त्याच्या भावनांची अशी किल्ली उडवलेली त्याला बघवलीच नसती, सहनच झाली नसती. काय बघतोस माझ्याकडे? बरं वाटलंय ना तुला? हा, एकीने कानाखाली मारली, दुसरी बोल बोल बोलली. एक काम कर ना, तू पण मारतोस का मला? काय बोलते? नाही, ते सगळ्यांनी मारलंय तर तू पण मार ना. मार पल्ली, मार 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 पल्ली, मार तू, मार 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 पल्ली. मावशी मावशी ऐक ऐक, हे बघ हे बघ, वाजले बघ, किती वाजले बघ तरी. अवघ्या 2-3 तासामध्ये नवीन दिवस उजाडणार आहे. उद्याच्या खास दिवशी तरी माझ्याशी अशी अशी तुटक वागू नकोस का? ज्या दिवशी तू लग्नाला तयार होशील तो माझ्यासाठी खास दिवस असेल. मग तो आजचा असू दे, उद्याचा असू दे, माझ्यासाठी सगळं सारखंच आहे. तुला एकटं पाडल्याशिवाय तुला जोडीदाराची गरज भासणार नाही सौरभ. मावशी आलाच का रे जाऊ? काय अवस्था करून घेतलीस मावशी स्वतःची? माझं चुकलं का रे सच्चू? मी आबोला धरलं म्हणून तो गेला का रे? अरे पण त्यानं लग्न करावं एवढीच माझी अपेक्षा आहे ना. मग यात माझं म्हातारीचं काय चुकलं रे? आई असती तर तिनं सुद्धा हीच इच्छा ठेवली असती ना. तुला सांगते सच्चू, आई गेली तेव्हा कावळा शिवला नाही पिंडाला. काय काय उपाय केले पण नाही.
शेवटी मी तुम्हा दोघांना असं समोर घेतलं आणि तिला म्हटलं, तुझ्या पोरांना मी माझ्या पोरांसारखं वाढवेन, त्यांचं लग्न लावून देईन, त्यांचे संसार मार्गी लागेपर्यंत मी काही डोळे मिटायचे नाही. तेव्हा शिवला गावला. आता वर जाऊन मी काय तोंड देऊ? मावशी, आज असं अचानक. मावशी, आईने जन्म दिला असला ना तरी तू लहानाचं मोठं केलंयस आम्हाला. तुझ्यामुळे कसा जायला ग तो? दादा काय, मी काय, तुझ्यावर नाही नाराज होऊ शकत. आणि मुळात दादा इतका बेजबाबदार नाहीच आहे. तुझ्या इतकं चांगलं ओळखतं का कोणी त्याला? अरे पण माझ्या नजरेसमोरून तो कधीच इतका लांब राहिला नाही रे. आज असा अचानक. मला खात्री आहे मावशी, कुठल्याही क्षणी माय मावशी आलो ग असं म्हणत येईल दादा. आपल्या घरापासून लांब राहून त्याचं लक्ष लागणार आहे का? येईल दादा. सापडला का ग सौरभ? नाही अजून. नाहीच सापडणार. हरवलाय कुठे तो? हरवायला काय लहान मुलगा आहे का? गेला असेल कुठेतरी भटकायला, नाही तर निवांतपणा शोधायला. तसं नाहीये गाई. त्याच्या घरच्यांनी फार छळलंय त्याला. हा, मग मी तुला सांगते, गोव्याला गेला असेल बघ. मस्तपैकी बीचवर पडून कलिंगडाचा ज्यूस पित असेल बघ. सौरभ तसा आहे का? नाही, सौरभ तसं नाहीये, पण पट्ट्या तसा आहे ना. आणि तूच तर म्हणत असतेस ना, त्याच्यातला पट्ट्या जागा होत असतो मधून मधून. आई, प्रसंग काय आहे? आणि तू त्याच्या आयुष्यात परत येऊन चूक केली आहे का ग? अजिबात नाही. आणि याच्यात चूक काय? माझ्यामुळे गेलाय तो घर सोडून. माझ्या लक्षात यायला हवं होतं काही, की त्याच्या घरच्यांनाही अशी मस्करी पचणार नाही. खूप वेगळं आहे ग त्याच्या घरचं वातावरण. आपल्यासारखं नाहीये असं हलकं फुलकं. सतत जबाबदारी घेणारा माणूस अचानक गायब झाला. त्यानं त्याच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर? वेडी आहेस का तू? काहीतरी काय बोलतेस? इतका कमकुवत माणूस आहे का तो? आणि असेल ना, त्याच्या घराचं वातावरण थोडंसं असेल वेगळं, पण त्याला सवय आहे ना त्याची. गेली 20 वर्ष घर सांभाळतोय तो. नोकरी टिकवून ठेवली. त्या मुलीची वाट पाहत एकटा आयुष्य काढतोय. नाही नाही का, मला नाही वाटत तो असलं काही करेल म्हणून. अजिबात नाही. कसं जमतं तुला असं टेन्शन घालवणं? कारण मी तुझी आई आहे. हा, आणि झोपा आता. येईल ग, येईल तो. चंदू दादा, तू जातोस का घरी?
थांबतो ना सौर्य येईपर्यंत. अरे नाही, खूप उशीर झालाय, वहिनी पण वाट पाहत असेल ना. अरे नाही, थांबतो मी. नाही ऐक, मी आहे, तू जा. मावशी, अगं आतमध्ये जाऊन जरा आराम तरी कर. असं तू किती वेळ तात्काळत बसत राहणार आहेस? वासरू हरवलं तरी गाईची नजर दाराकडेच असते रे. कशी झोप येणार आहे मला? मावशी, अगं नको येऊ देत झोप, पण तू नुसतं पडून राहा ना. हे बघ, पाठ टेकली म्हणजे बरं वाटेल तुला. चंदू, आपला सौरभ येईल ना रे? अगं नक्की येणार. तो कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, अगदी सरळ मार्गी माणूस. त्याला काय होणार आहे? काही होणार नाही. तो नक्की येईल, खरंच येईल मावशी. सचू, अरे दादा येणार. येणार दादा, दादा नक्की येणार. आणि सौर्य आला का मला फोन कर. हा, येतो मी. येतो मावशी. हॅलो, कोण बोलतोय? अरे कोणाचा नंबर आहे आणि तू कुठे आहेस? अरे बापरे, हो का? नाही नाही नाही, मी सांगतो ना सगळ्यांना. हॅलो दादा, दादा, हॅलो हॅलो हॅलो. सौरभचा फोन? अरे मला बोलायचं होतं ना. अगं नाही, कट झाला. अगं त्यांनी दुसऱ्या कोणाच्या तरी फोनवर न केला होता ना कॉल. मगाशी नाही का तू त्या अनामिका मॅडमला घ्यायला गेला ना, तर रस्त्यात ऍक्सिडेंट झाला. अगं दुसऱ्या कोणाचा तरी झाला. तर मग दादा त्या मुलाला हॉस्पिटलला घेऊन गेलाय. तर त्या गडबडीत फोन स्विच ऑफ झाला म्हणला. तर मग आता रात्रभर तिकडेच राहणार आहे मदतीसाठी, उद्या सकाळी येईल म्हणला दादा. माझा सौरभ बरा आहे ना? कुणाच्या तरी कामी येतोय आताही. ना माझी प्रार्थना ऐकलीस रे बाबा. मावशी ऐक ना, तुझी काळजी मिटली ना आता. चला आता झोप बर. मिटली रे माझी काळजी घेतलीस. पड आता जरा. हो पडते. सौरभ बरा आहे. पण हे बघ तू आधी ना हे सगळं चंदूला आणि अनामिकाला फोन करून सांगा. हो मी सगळ्यांना सांगतो, तू पड ना जरा. हो हो हो, मी झोपते रे बाबा. चला बाई, तू आधी फोन कर, त्यांना सांग. ते तर काळजी करत बसतील. हो बाळा, झोपणार मी. ऐक ग, दादा, त्या सकाळी जर तू आला नाहीस, मी माई मावशीला काय तोंड दाखवू रे? आलास का सौरभ? सच्चू म्हणाला होता तू येणार आहेस. भूक लागली का रे? na na na
बाबा. सौरभ, सौरभ तू आलास? अरे अरे कुठे कुठे गेला होतास आणि मला काही न सांगता तू असा अचानक मध्येच कुठेतरी गायब झालास? अरे मी अरे पण तू कुठे गेला होतास? तू 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 बस मी नाही, तू आधी मला सांग, तू कुठे गेला होतास? मला शांतता हवी होती मावशी. एका शांत जागी गेलो होतो, जिकडे काही गोंधळ नाही, काही गोंगाट नाही, तिथे कोणी मला प्रश्न विचारणार नाही. मी एकटा माझा माझा बसून माझा विचार करू शकीन अशा जागी गेलो होतो. मी अनामिकाने गंमत केली ग वल्लीची. ती मागेच लागली त्यांना घरी घेऊन ये म्हणून. इतक्या रात्री मी त्यांच्याकडे कसा काय गेलो असतो? माझा जीव इथे टांगणीला लागला होता रे. मला काही कळत नव्हतं मावशी, मला काही सुचत नव्हतं, मला काही सुधरत नव्हतं. मला कळत नव्हतं मी वल्लीचा राग कसा शांत करू. आणि तो करताना मी मिस अनामिकांना दुखवलं तर त्यांनी खूप शोषलंय ग मावशी. आणि इतकं शोषून सुद्धा त्या कायम हसतमुख असतात. वल्लीचा राग शांत करण्याच्या नादात मी त्यांचं हसणं कसं हिरावून घेऊ मावशी? त्यांना खूप त्रास झाला असता मावशी. मावशी काही झालं ना तरी काल आपल्या घरी जे घडलं ते मिस अनामिकांना कळता कामा नये. त्यांना खूप त्रास होईल. परत जर असा कुठे निघून गेलास ना तर मी निघून जाईन, इतकी लांब निघून जाईन ना की तुझं बोलणं सुद्धा मला ऐकू येणार नाही. तुझ्या हाका माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. मग तुला कळेल आपलं माणूस गेलं या भावनेनं माणसाला कसं अर्ध मेलं होतं. मावशी माझं चुकलं मावशी. मी परत असं कधीच करणार नाही मावशी. मला माफ कर. कसा जाशील मी ना? परत कुठे गेलास ना असं कान पडेल ना तुझा. बघ जाशील परत. मावशी दुखतंय मावशी. हा, तुमच्या या लुटूपुटूच्या कान पिळण्यानं काही होणार नाहीये. याला सुधारायचं असेल ना तर चांगला दणकाच दिला पाहिजे. आली परत तोंडवर करून निर्लज्ज बाई. अगं दुखतंय की. काय रे पट्या, कुठे निघून गेला होता सगळ्यांच्या जीवाला बोर लावून? ते मी मला जरा शांतता हवी होती. अच्छा, मग जरा निरोप देऊन नाही का जातायत? असं सगळ्यांना गॅसवर ठेवून कशाला जायचं होतं? तुला चांगला दणका देते. मावशी, बाजूला वा. मावशीची बघते मी. काय करताय तुम्ही? मावशी, काल जे काही झालं त्यातलं सौरभला काही कळायला नको. हं, त्याला उगाच त्रास होईल. वल्लीचा राग शांत करण्याच्या नादात मी त्यांचं हसणं कसं हिरावून घेऊ मावशी? त्यांना खूप त्रास झाला असता मावशी. मावशी काही झालं ना तरी काल आपल्या घरी जे घडलं ते मिस अनामिकांना कळता कामा नये. त्यांना खूप त्रास होईल. अरे सचू, वेडा आहेस का? रडतोस का? अरे परत आलोय मी. हे माझ्या धाकट्या भाच्याशी छान बोलायचं, नीट बोलायचं. अरे काल तर त्यांनी न घाबरता न डगमगता सगळी परिस्थिती स्वतःच्या जबाबदारीवर छान हाताळली बरं. रडू नको. चल चल, चहा करतो. चल चल. ए आवली, ये इकडे उभी राहा. तुला बँड वाजवायची हौस आहे ना? आता
बघच सौरभच्या लग्नाचा बँड कसा वाजतो ते. आता सौरभच्या पाठीशी फक्त मावशीच उभी असं नाही, अनामिका सुद्धा आहे. या दोन खमक्या बायका काय करतात तू बघच.